लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे संपूर्ण परिसर हिरवागार झालाय. पर्यटन स्थळांना अक्षरशः नवरूप प्राप्त झालंय. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा आणि पेठ तालुक्यातील निसर्ग सौंदर्य सध्या पर्यटकांना भुरळ घालत आहे आणि यामध्ये सुरगाणा तालुक्यातील भिवतास धबधबा पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरतोय. खोकरविहीर गावाजवळ असलेला हा भिवतास धबधबा तब्बल 1000 फूट उंचीवरून कोसळतो आणि त्याचं विहंगम दृश्य पाहून पर्यटक अक्षरशः मंत्रमुग्ध होत आहेत. गेल्या 2 ते 4 दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे हा धबधबा आता पूर्ण क्षमतेनं प्रवाहित झालाय आणि संपूर्ण परिसर हिरवाईने नटलाय. नाशिक शहरापासून सुमारे 90 किलोमीटर तर सुरगाणा शहरापासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या या ठिकाणी महाराष्ट्रासह गुजरातमधूनही मोठ्या संख्येनं पर्यटक भेट देत आहेत. मात्र या धबधब्याकडे जाणारा रस्ता ग्रामीण भागातून जात असून अनेक ठिकाणी धोकादायक वळण आहेत. त्यामुळे पर्यटकांनी वाहन चालवताना विशेष काळजी घ्यावी, तसेच कोणतेही स्टंट किंवा धोकादायक प्रकार टाळावेत असं आवाहन आता पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलंय. निसर्गाचा हा देखणा आविष्कार अनुभवताना सुरक्षिततेची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.